पुलाची शिरोली अत्याचार प्रकरणाला नवे वळण, मुख्य आरोपीसह साथीदारांवर गुन्ह्याची शक्यता. कोल्हापूर जिल्ह्यातील पुलाची शिरोली गावातील अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपी शाहीद सनदे याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 2022 सालातील आणखीन एका महिलेच्या तक्रारीवरून त्याच्यावर कोल्हापूर शहरातील पोलीस ठाण्यात आणखीन एक गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर येते. दरम्यान या प्रकरणात शाहीदचा जवळचा मित्र शाहरुख देसाई यालाही कोल्हापूर पोलिसांनी कराड येथून ताब्यात घेतलेला आहे. शाहरुख देसाई विरोधात 2 महिलांनी तक्रारी दिल्या असून त्या तक्रारींची सध्या पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. चौकशी अंती त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तपासादरम्यान शाहीद सनदे यांनी 2 ते 3 वेगवेगळ्या ठिकाणी पीडित तरुणींवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर येते. शाहीद आणि शाहरुख हे एकमेकांचे निकटचे मित्र असल्याने या प्रकरणाची गुंतागुंत आणखीन वाढली आहे. दरम्यान कोल्हापुरातील हिंदुत्ववादी पोलीस कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता SIT स्थापन करून सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आज सकल हिंदू समाज व हिंदुत्व संघटनेच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांची आज आम्ही भेट घेतली. जो प्रकार शिरोलीमध्ये शिरोलीमध्ये घडला आणि जो लव जिहादचा प्रकार होता, एका मुस्लिम मुसलमानांनी साधारण 10 ते मुलींवर अत्याचार केला होता. त्याला सहकार्य करणारा त्याचा एक कोण सहकारी आहे. आज आम्ही त्याची पण तक्रार केली, परंतु जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्यांच्या सहकार्याने सांगितलं दुसरा सुद्धा आरोपी आज आम्ही कराडमध्ये अटक केलेला आहे. त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई आम्ही करणार आहोत. आमच्यावर पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पुन्हा घटना घडणार नाही आहेत, परंतु कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशी जिल्हा पोलीस प्रमुखांनी आम्हाला सूचना केलेली आहे. आम्ही आज विश्वास ठेवते, मान्य आहे, परंतु इरफान अत्तार पासून जर आपण बघितलं, कोल्हापूरचा इतिहास बघितला तर इरफान अत्तार कोल्हापूरचा होता. तो अतिरेकी काश्मीरमध्ये मारला गेला होता. हे आपल्याला विसरून चालणार नाही. अनेकांनी चांगल्या सूचना केलेल्या आहेत. मग लॉजिंग असून देत, मीटिंग पॉइंट असून देत, सिम कार्ड असून देत, अनेक चांगल्या सूचना केल्या आहेत की भविष्यामध्ये कुठल्याही हिंदू मुलींना कोणी अत्याचार करू नये, कोणी फसवू नये. आणि जर कोण अशा पद्धतीने लव जिहादच्या माध्यमातून प्रकार करत असेल आणि त्याला कोण सहकार्य करत असेल, कोण पैसा पुरवतोय, कोण नेत्याच्या मागे आहे, याचा शेवटपर्यंत तपास करा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये हे थांबलं पाहिजे अशी भूमिका सर्वांनी मांडलेली आहे. जिल्हा पोलीस म्हणून आम्हाला आश्वासन दिले, कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही दबावाला बळी न पडता याच्यावर कठोर कारवाई करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्या दुसऱ्या संशयिताला कोणी आश्रय नेमका दिला होता, काही त्याची माहिती नाही. अजून त्यांचा तपास सुरू आहे. आज त्याने असं सांगितलंय त्याच्यावर सुद्धा कदाचित आज 2 गुन्हे दाखल होतील. आज एक महिला आली होती, तिच्यावर सुद्धा अन्याय झाला. त्या महिलांनी स्पष्ट तिथं मीटिंग मध्ये सांगितलं की माझ्यावर सुद्धा अजून धमक्या येत आहेत. कोण देतंय? ही धर्मान लोक देत आहेत. कोण देतंय? लव जिहादवाली देत आहेत. मग कोण ह्याला पाठिंबा देतंय? कुठे यांना शिकवण मिळते अशा पद्धतीची? ती शिकवण कुठेपर्यंत जाते ह्याचा तपास करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो करणार असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिले. किती महिलांच्यावर अत्याचार झाले आतापर्यंत आम्ही माहिती मिळाली, आम्हाला 10 ते 12 मुलींवर अत्याचार केलेले आहेत त्या माणसांनी. परंतु अत्याचार करताना त्यांनी सिस्टीम जी राबवलेली आहे, त्याला त्या सिस्टीम वेगवेगळ्या पद्धतीच्या मुली, वेगवेगळ्या भागातल्या मुली त्यांनी टार्गेट केलेल्या आहेत आणि सर्व हिंदू आहेत. आणि म्हणून मी आज हिंदू मुलींना, आपल्या हिंदू समाजा मुलींना विनंती करतोय की अशा लव जिहाद पासून सावध राहा. तुम्हाला ते बरबाद करतायत, कुटुंबाला बरबाद करतायत आणि ते लाखो रुपये मिळवतायत. आणि जर अशा पद्धतीनं तुम्हाला कोण त्रास देत असेल, तुमच्या अत्याचार करत असेल, भीती घालत असेल, तर आमच्याकडे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कधी आमच्याकडे आणि आपलं मन मोकळं करा. यांचा बंदोबस्त आम्ही आमच्या पद्धतीने करू. पोलीस खातं करेल, त्यांच्याकडे नाही झालं तर आम्ही 100% अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये देव आणि देश आणि धर्म हे डोळ्यासमोर ठेवून अशांना कठोर शासन आम्ही करण्याची आता मानसिकता झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.